एक खेळाडू कक्ष तयार केला आयोजकांनी, त्यामध्येच बसायचे. नक्कीच आपण पाहतोय तिसरा सामन्याला होईल सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोर्या ताडवाडी संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्ट्रायकेनला असेल रवी, नॉन स्ट्राईकला असेल मुरलीधर. मजबूत एसटीचा हा फलंदाज. आता मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कोय खूप वर्षाचा अनुभव असणारा दिलीप पाधीर. यावेळेस वाईट चेंडू अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात केली जाते गोलंदाज दिलीप या गोलंदाजाकडून आणि अकाउंट ओपन झालं या अतिरिक्त धावेने. श्री गणेशा झालाय टीम वार्दुली संघाचा. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकाल रवींद्र. रिव्हर्सचा अटेंट आणि यावेळेस चेंडू जातोय प्लस फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना 5 धावा. छोटा खेळाडू आपण पाहतोय स्ट्राइक एंडला रवींद्र, परंतु जबरदस्त फटका स्विच हिटचा फटका सजवला होता आणि चेंडूला फेकून दिलं होतंय विकेट किपरच्या पाठीमागे. आता मात्र कमबॅक करावं लागेल दिलीप पाधीरला. यावेळेस चांगला फटका पूल आणि पॉवरफुल मिळणार का आणि यावेळेस चेंडू सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना 9 धावा. पॉवर प्लेचा मात्र जबरदस्त समाचार घेत असताना फलंदाज रवींद्रला पाहतोय आपण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागली जाते. यावेळेस निर्धाव चेंडू फेकला जातोय दिलीप कडून. समोर चांगले फटके येतात परंतु फलंदाज रवींद्रनं मात्र चुकी केली. जर समोर मारला असता तर चांगला प्रहार पाहायला मिळाला असता परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. यावेळेस क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये शर्यत चेंडू मात्र जिंकलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक आपण पाहतोय वार्दुली संघाची 13 धावा नाबाद. यावेळेस वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. रवींद्रच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका. चौकार. 17 धावा.
यावेळेस क्रिकेट जगतातील सर्वात देखणा फटका कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र हवाई सफर, 6 धावा, 23 धावा. काय फलंदाजी केले पॉवर प्ले मध्ये, अक्षरशः तुटून पडलाय. छोटा पॅक बडा धमाका, रवींद्र ऑन द फायर. एका षटकाचा खेळ संपला आणि टीम वार्दुली संघाची धावसंख्या, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नरेश पसाळ, एक स्टार खेळाडू. आता मात्र नरेशला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षरशः वादळी खेळ केलाय फलंदाज रवींद्रनं. 7 चेंडूमध्ये 23 धावा कुठल्यात पॉवर प्ले मध्ये. आता मात्र स्ट्रायकेला होता मुरलीधर. या फलंदाजाच्या जर रडारमध्ये चेंडू आले तर नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील, कारण या फलंदाजाची बॉडी आपण पाहिली तर मजबूत एसटीचा हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मुरलीधर. यावेळेस चांगला फटका, झेलची चान्स, परंतु आवाक्याच्या बाहेर होता. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट आणि एका धाबेने धावफलक पुढे जात असताना टीम वार्दुली संघाची 24 धावा. पुन्हा गोलंदाज तयार नरेश पसाळ. यावेळेस आता मध्ये नक्कीच फलंदाज रवींद्र बॅक टू डगआउट, मोठा मासा बॅक टू डगआउट. अमोल केवारी डीजे मास्टर आपण आले असतील तर डीजे ऑपरेटिंग साठी या आपण. नवीन हॅलो, नवीन फलंदाज आपण पाहतोय इनिया 3ऱ्या क्रमांकावर 63 नंबर जर्सीचा खेळाडू विजय. नक्कीच सूर्यकुमार यादवचा फॅन असावा नंबरची जर्सी पाहून. विजय मात्र झाला इंटर 3ऱ्या क्रमांकावर. मोठ्या फलंदाजाला मात्र नरेशनं तंबूचा रस्ता दाखवलाय. रवींद्र ज्या फलंदाजाने पॉवर प्ले मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय विजय 3ऱ्या क्रमांकावर आणि धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. यावेळेस पुलचा फटका, पॉवरफुल चेंडू सीमारेषा पार, चौकार. नक्कीच आता मात्र तुम्ही सावध राहा, आता तुमची सुद्धा चान्स आले इथे. यावेळेस फटका फसलाय, 45 नंबरचा खेळाडू आलाय, चुकी करत नाही फलंदाज विजय बॅक टू डगआउट. नक्कीच चांगलं संगीत आपल्या माध्यमातून भावेश पवार यांचं. धावफलकार धावा आपण पाहतोय 28 धावा, 2 गडी बाद 28. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि स्ट्रायक एंडला नौका फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर.
कैलास हा एक स्टार खेळाडू टीम वार्दुली संघाचा, नक्कीच मोठे फटके येणार का? यावेळेस फुल टॉस आणि त्याला फक्त दिशा दाखवले, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा 32 धावा. यानंतर होणारी अजून एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. टीम नेरळ आनंदवाडी त्यांना फाईट करेल. याच विभागातील एक दादा संघ ठोंबरवाडी. ज्या वेळेस पहिली इनिंग संपेल त्यावेळेस दोन्ही कर्णधारांना सूचना असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. पहिली इनिंग संपेल त्यावेळेस टॉस केला जाईल. टीम ठोंबरवाडी आणि टीम नेरळ आनंदवाडी. स्ट्रायकेला मात्र आपण पाहू शकाल एक स्टार खेळाडू मजबूत एसटीचा मुरलीधर ऑन द स्ट्राईक. यावेळेस फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेला, काहू कॉर्नरला, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 33 धावा. आणि आता मात्र स्ट्रायकेला असेल कैलास. गोलंदाजी मार्कावर आपण पाहू शकाल ताडवाडी संघाचा भेदक गोलंदाज दिलीप पादीर. यावेळेस फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार का? यावेळेस भरपूर लांबून आला होता क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. तीन धावा कंप्लीट आणि या 3 धावेने धावफलक पुढे जात असताना टीम वार्दुली संघाची 36 धावा. आणि आता मात्र स्ट्रायकेला एक मजबूत एसटीचा, जाडजूड एसटीचा फलंदाज आपण पाहू शकाल मुरलीधर. या जर फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू आले तर नक्कीच खूप लांब जाऊ शकतात. यावेळेस टायमिंग होत नाहीये, परंतु चांगला फटका समोरच्या दिशेला, स्टेटॉनच्या दिशेला. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 37 धावा. यावेळेस वाट अ शॉट, कैलास ऑन द फायर, षटकार. सारखी स्पीड पकडत असताना 43 धावा. यावेळेस फुलटॉसचा चेंडू होता आणि चेंडू जातोय शॉर्ट फाईल लेगच्या गॅप मधून. पंच काय डिसिजन कळवा. चौकार, डेड बॉल का? नक्कीच जर क्षेत्ररक्षक जर आपण विकेट किपरच्या पाठीमागे जर जाताना बघितला तर नक्कीच हा डेड बॉल असेल, कारण या विभागामध्ये असे नियम आहेत, चांगले नियम. डॉट बॉल का? नक्कीच पाठीमागे जाऊन आपण खेळू शकत नाही, डॉट बॉल. यावेळी चांगला फटका. आता मात्र क्रिकेट जगतातील काय फटका, क्लासिकल फटका, चेंडू सीमा पार, चौकार. फलंदाजाला सूचना असेल डीजे वाले आपण थांबायचे. आपण एसटीच्या मागे जाऊन खेळू शकत नाही. या कशेळे परिसरातील हा एक चांगला नियम, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा हा नियम नाहीये पाठीमागे जाऊन.
40 धावा. फलंदाजासाठी LBW सध्या आउट आहे आणि कंपल्सरी चेसिंग आणि आपण एसटीच्या मागे जाऊन खेळू शकत नाही, हा या परिसरातील इम्पॉर्टंट नियम. यावेळेस फुलटॉस आणि फटका फसलाय का, आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल फलंदाज मुरलीधर बॅक टू डगआउट. आज आपण पाहू शकाल इनियाट 5व्या क्रमांकावर आपण पाहतोय रुपेश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा बुधाजी हा गोलंदाज कमबॅक करून दिलं या गोलंदाजाने, परंतु धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा. फुलटॉस चेंडू त्याला चांगली दिशा दाखवली, यावेळेस क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना टीम वार्दुली संघाची 49 धावा. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रुपेश, एक स्टार खेळाडू वार्दुली संघाचा. मोठे फटके येतील का? यावेळेस शॉर्टपिचचा चेंडू त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग झालं नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक धाव कंप्लीट आणि एका धावेने मात्र वार्दुली संघाचं अर्धशतक आपण पाहू शकाल धावफलकावर. स्ट्राइकला असेल आता मात्र जो फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय तो कैलास. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळलाय, जोरदार अपील, पंच मात्र स्वीकारत नाही अपील. नॉट आउटचा इशारा आणि निर्धाव चेंडू फेकला जातोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल प्रमुख पंच रामदास हिंदोळा, मॅन फ्रॉम टेपाचवाडी, एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत ते, आणि स्क्वेअर पंच रोहिदास केवारी. यावेळेस वाईड चेंडू, या अतिरिक्त दाबेने धावफलक पुढे जात असताना 51 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूपच बाहेर चेंडू. पंच रामदास सांगतात इट इज द वाईड चेंडू. या अतिरिक्त दाबेने धावफलक पुढे जात असताना 52 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. हे पंच आपण पाहू शकाल कशेळे असोसिएशनचे पंच आणि एक परीक्षा पास होऊन होणारे हे पंच आहेत. खूप अनुभव असणारे पंच आपण पाहू शकाल. रिव्हर्सचा अटेंट, यावेळेस लगी तो लगी नाही तो सीधा सासुरवाडी, चेंडू सीमा पार, चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल 4 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 56.
समोरचे कर्णधार आपण टॉस बॉक्स कडे येऊन थांबायचे. आपला शुभ सन्मान सुद्धा केला जाईल आयोजकांच्या वतीनं आणि नाणेफेक सुद्धा केली जाईल. ठोंबरवाडी संघाचा कर्णधार आलेला आहे. आनंदवाडी टीम आपण सुद्धा कर्णधार पाठवून द्यायचा आहे. ज्यावेळेस हे षटक संपेल त्यावेळेस नाणेफेक केली जाईल. यावेळेस मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालाय फलंदाज आपण पाहतोय. एक सिंगल येते. या एका सिंगलने धावफलक पुढे जात असताना 57 धावा. पंच बायची लेग बायची लेग बाय. आता मात्र स्ट्राईक एंडला एक घातक फलंदाज सिक्सर किंग आपण पाहू शकाल. वारदोली संघाचा कैलास ऑन द स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. निर्धाव चेंडू. गणेश हा पाहतो गोलंदाज चांगलं कमबॅक करून दिलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल कैलास. फुलटॉसचा चेंडू आणि समोरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना टीम वारदुली संघाचं. सॉरी निर्धाव चेंडू. मला वाटलं सिंगल घेतले परंतु नकार दिलाय. यावेळेस फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आलाय परंतु आवाक्याच्या बाहेर. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि बॅकअप नाही. चेंडू मात्र नक्की जाणार का. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्यानंतर. आणि यावेळेस 4 धावा. जरी चौकार नाही परंतु 4 धावा नक्कीच धावून काढल्या दोन फलंदाजाने रुपेश आणि कैलासनं. या 4 धावेने धावफलक पुढे जात असताना 61 धावा. यावेळेस चांगला फटका आडव्या बॅटने मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव आणि या एका धावेने धावफलक पुढे जात असताना टीम वारदोली संघाचं 62 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट आपण पाहतोय MS धोनी स्टाईल मध्ये. परंतु ताकद कमी भेटली या फटक्याला आणि चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 64 आणि टीम मोर्या ताडवाडी संघाला विजयासाठी 30 चेंडू आणि 65 धावांचे लक्ष्य. नाणेफेक केली जाते. कॅमेरामन देवा आवाटे यांना मी विनंती करतो आपण कॅमेरा आपला फोकस करायचे इकडे. कॅमेरामन नाणेफेक केली जाते. टीम ठोंबरवाडी आणि त्यांच्या साथीनं टीम आपण पाहतोय आनंदवाडी नेरळ. ठोंबरवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण दोन्ही कर्णधार थांबाचे. आपला शुभ सन्मान केला जातोय. मी सागर केवारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान करायचा आहे. प्रथम आनंदवाडी संघाच्या कर्णधाराचा शुभ सन्मान केला जातोय. मायाची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन.
या ताडवाडी संघाने 30 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांचं बल्लाडे लक्ष्य, परंतु एक स्टार खेळाडू या टीम मध्ये नरेश फसाळ हा जर खेळाडू मात्र जर टिकून राहिला ना तर अक्षरशः या फलंदाजाला टीम ताडवाडी संघाचा हिटमॅन म्हणून ओळखला जातोय। तो फलंदाज नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतोय नरेश फसाळ। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नरेश फसाळ। यावेळेस खराब चेंडू, पहिला चेंडू मात्र वाईट, इट इज द वाईट, अतिरिक्त धावेने मात्र खातं ओपन झाले टीम ताडवाडी संघाचं। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रुपेश, स्ट्राइकला नरेश। पुन्हा खराब चेंडू, बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू आपण पाहतोय रुपेश या गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे जात असताना मोरिया ताडवाडी संघाची आपण पाहतोय 2 धावा। या फलंदाजाच्या जर रडार मध्ये चेंडू आले ना तर नक्कीच वादळी खेळी करू शकतो हा नरेश फसाळ। शॉर्ट लेनचा पुन्हा व्हाईट, हॅट्रिक कंप्लीट करत असताना रुपेश व्हाईटची हॅट्रिक। नक्कीच आता मात्र नक्कीच या सामन्याचं धावतं वर्णन ऐकूया आपण व्हॉइस ऑफ खांदन संतोष शेंडे। यावेळेस व्हॉट अ टायमिंग, चेंडू मात्र गोळीच्या वेगानं नरेश फसाळ ऑन द फायर। तर धन्यवाद। या स्पर्धेचा तिसरा दिवस, या तिसऱ्या दिवसाचा पहिल्या राऊंडचा हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये या वेळेचे वारदोळी बना तारवाडी अद्यापर्यंत मागच्या चेंडूवर मोठा फटका आला होता। पुन्हा चेंडूला भिरकावून दिला गेला, पॉइंट षटकाच्या डोक्यावर ना चेंडू निघून जाणार, धन 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 चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकवलं जाईल, डीजेला देऊ संधी, डीजे
होईल एक धाव कंप्लीट. एक धाबीच्या मदतीने धावफलक 15 धाबा धावफलकावरती. तर अजून या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक रोटेट गेले स्ट्राईक इनला. आता छोटा फलंदाज संजू. पुन्हा वाईड. नक्कीच लेंथ इथे चुकली जाते गोलंदाजाची आणि वारंवार वाईड चेंडू इथे हाताळले जातात. अभ्यंतर धाबेने धावफलक पुढे सरकावलं गेलं. या धावफलकावर धाबा इथे जोडले जातील. 16 धावा. यस वाईट पंच मात्र आम्हाला इथे सांगून देतात एक खराब चेंडू. एक अभ्यंतर धाबेने इथे धावफलक जोडलं जातं या 16 धाबा धावफलकावरती. या वेळेस देखील सुरेख चेंडू होता. संजू फलंदाज स्ट्रायकेंडर फलंदाज होता. त्या चेंडूला फेस करण्याचा प्रयत्न तर केला गेला होता मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हाताखाली. हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. मागचा चेंडू खराब होता. पुन्हा तोच चेंडू. वारंवार चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूचा विचार केला तर थोडासा बंबल झाला होता. त्याच्यानंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. या वेळेस गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शतरक्षक थोडासा बंबल झाला. या वेळेस चेंडू उचल फेक करणार. तत्पूर्वी इथे होतील 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिगिनिंग द विकेट. या 2 धाबेच्या मदतीने धावफलक 18 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं इथं संपलं गेलं. या नक्कीच पहिल्या षटकांती 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथूया राहुल. या दुसऱ्या षटकात कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपला गेला. पहिल्या षटकाचा विचार जर केला गेला तर 18 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. यस खोला टाकला. भोत आडव्या बॅटने चेंडूला रेस केलं गेलं. या चेंडू खाली शतरक्षक येणार. थोडासा बंबल झालं शतरक्षक. या वेळेस मात्र इथे चोरटी धाव घेण्यात देखील यश आलं होतं. अतिशय सुरेख रनिंग केली गेली. गुड रनिंग बिगिनिंग द विकेट. नरेश आणि संजूच्या माध्यमातून चांगलं कॉम्बिनेशन इथे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस येतील 2 धावा. 2 धाबेने धावफलक 20 धावा धावफलकावरती. ओ या वेळेस चेंडू खाली शतरक्षक आणि चुका होणार नाही. मोठा मासा या वेळेस गळाला लागला जातोय. नरेश बॅक टू डगा. गळाला लाभला गेला. नरेश मध्ये ती क्षमता होती. नरेशचा विचार जर केला गेला तर एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच अष्टपैलू खेळाडूची कामगिरी मात्र पार पाडत असतो. तोच फलंदाज इथे होतो. या बाद नरेशच्या पारीचा इथे झाला अंत. न्यू बॅटर या वेळेस मैदानाच्या आतमध्ये जगन. फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जगन. राहुल हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवर मोठा विकेट आणि तिसरा चेंडू. या वेळेस देखील फटका चांगला होता. हा चेंडू खाली मात्र शतरक्षक आणि चुका मात्र इथे वारदोळी संघाकडनं होणार नाहीयेत.
गडी क्रमांक दुसरा झटका क्रमांक दुसरा दिला जातोय तारपडी संघाला. जगन गेल्या पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. जगनच्या पारीचा झाला इथे अंत. डीजी या वेळेस जगनच्या पारीचा देखील अंत झाला. या न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये दिलीप. ओ पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅबल झाला. स्टेट ड्राईव्ह फटका होता या वेळेस. वन बाउन्स सिंडू निघून जाणार सीमा पार. दिलीपच्या बॅटमध्ये झाला हा पहिला चौकार. डीसी कामगिरी मात्र केली. दिलीप या फलंदाजाने या वेळेस निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट आला. तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट आला आणि चौथ्या चेंडूवर चौकार. 5वा चेंडू इथे येतोय निर्धाव. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. या वेळेस शतरक्षक तैनात होतं. शतरक्षक झालाय बांबल. एक धाव कमली. दुसरी धाव प्रयत्न इथं केला जातोय आणि 2 धावा चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा इथं संपला गेला. या दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. 26 धावा. तर नक्कीच चंद्रकांत दादा मेचकर इथं उपस्थित झाले. त्यांचे देखील या शोकलेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि बाद डीजी व्यक्तिगत पहिला सांघिक कोट्यातल्या तिसऱ्या षटक. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस गोलंदाज विजय. हो यस नक्कीच. यावेळेस स्लबर 1 डिलिव्हरी. यावेळेस फलंदाजाला काही समजलं नाहीये. हॅलो हॅलो बघ रे. हॅलो यस थोडीशी यस नक्कीच. यावेळेस निर्धाव चेंडू. ओ अरे हॅलो यस थोडीशी मिस्टेक होते इथे. या वेळेस आले झाले झेल संजू जो सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता. त्याच्या पारीचा इथे झाला या अंत. संजू बॅक डागापुढे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर केला गेला होता. षटकार लगत मात्र शतरक्षक तैनात आणि या शतरक्षकाकडनं चुका होणार नाहीयत. या वेळेस गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला येतोय तारबडी संघाचा संजू.
इथं उपस्थित झाले आवर्जून मी त्यांना सांगू इच्छितो त्यांचा सत्कार सागर केबारी यांच्या हस्ते मात्र केला जातोय. अतिशय सुरेख चंदू दादा तुम्ही इथे आला आणि आमच्या या स्पर्धेला तुम्ही आम्हाला भेट दिली त्याच्याबद्दल मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत धन्यवाद. तर या वेळेस चेंडू मात्र निघून जाणार गोळीच्या वेगाने वन बाउन्स चेंडू जाणार सीमा पार. या वेळेस आलंय बुधाजी या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार या चौकाराच्या मदतीने धावफलक 30 धावा धावफलकावरती. अतिशय सुरेख नवीन फलंदाज बुधाजी मात्र एंटर केला गेला होता स्ट्राईक एंडला बुधाजी आणि त्याचा मात्र पुरेपूर त्याने फायदा घेतला गेला. शॉर्ट पिच चेंडू होता आडव्या बॅटने खेळून काढला सेंट वन बाउन्स सीमा पार मात्र झाला गेला. पुन्हाचा शॉट चेंडू या वेळेस देखील शतरक्षक मागे चेंडू पुढे मागचा शतरक्षक मात्र तैनात होता मात्र उचल फेक करणार तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट झाली होती एक धाव कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा स्टँड यात्रा केला गेला होता. जर का स्टँडला चेंडू आदळला असता तर नक्कीच विकेटचं पतन इथं झालं असतं. मात्र एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात दोन फलंदाज दिलीप आणि त्याच्या विरोधात असणारा फलंदाज बुधाजी. चांगली मी तर म्हणेन एक धाव कंप्लीट झाली होती धोक्याची घंटा होती वाजता राहिली गेली आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होतात पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होणार चेंडू खाली शतरक्षक येणार मात्र चेंडू शतरक्षकाच्या बाकाच्या बाहेर थोडासा बंबल झाला शतरक्षक आणि त्यानंतर चेंडू जाऊन विसावला सीमा रेषेच्या पार चौकार. नक्कीच बॅक टू बॅक दोन्ही चेंडूंचा जर विचार केला गेला सिच्युएशन समोर सेम होती मात्र या वेळेस चेंडू निघून गेला सीमा पार. मागच्या वेळेस शतरक्षकाने अतिशय सुरेख शतरक्षण केलं होतं. या वेळी 4 धाब्याने धावफलक 36 धावा धावफलकावरती. पुन्हा शॉर्ट चेंडू खाली शतरक्षक थोडीशी चुकी केली मात्र या चेंडूवर एकदा बाली दुसरीचा प्रयत्न केला गेला या पुन्हा चुकीचा मात्र इथे फेकी केली जाते. या वेळेस देखील येणार यस नक्कीच पंच मात्र आम्हाला इथे सांगले जातील की षटक क्रमांक 3 इथं संपलं गेलं. या वेळेस देखील आल्या 2 धाबा या 2 धाब्याच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 संपलं गेलं. या लागल्या गेल्यात अजून येणारे 12 चेंडू आणि गरज असेल अजूनही किती मायनस करायचं 27 लागतं का अजूनही 27 धाब्यांची गरज येणारे 12 चेंडू आणि 27 ची गरज. समीकरण अवघड नाहीये मात्र तितकं सोपं देखील नाहीये. समोर वारदोळी संघाचे गोलंदाज ज्याने मात्र वारंवार चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. यस नक्कीच तर वैयक्तिक दुसरं सांघिक कोट 38 झाल्या. यस 38 धाबा झाल्यात आजपर्यंत 38 धाब्यांचे मात्र डोंगर इथे रचला गेला. अजून येणारे 12 आणि 27 ची गरज. हो या वेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळून काढलं शतरक्षक संतोष मात्र चेंडू खाली येणार. 1 बाउन्स चेंडू अडवला गेला. या चेंडूवर आली 1 धाव 1 धाब्याने धावफलक 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही समीकरण मात्र थोडस अवघड होऊन बसलं. येणारे 11 चेंडू गरज असेल अजूनही 26 धाबांची. यस फलंदाजाला विनंती असेल आपली कॅप सरळ घाला अन्यथा पंचांकडे द्या. ओ या वेळेस चेंडू नक्कीच झेल सुरेख झेल अतिशय सुरेख झेल मी तर म्हणेन सुरेख झेल स्टेट ड्राइव्ह फटका खेचून काढला होता या बुधाजी या फलंदाजाने. मात्र येथे शतरक्षकाने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण अतिशय साधा आणि सोपा झेल पकडला गेला. मात्र तितका सोपा देखील नव्हता. बघायला गेला तर षटकाराच्या आसपास झेल होता
मात्र स्वतःला बॅलन्स केलं आणि स्वतःला सावरलं गेलं आणि झेल कॅरी केला गेला. अतिशय सुरेख झेल इथे बुद्धाजीच्या पारीचा होतोय अंत. आपले फलंदाज रेडी डबायचे. यावेळेस नौका फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काळूराम. जर जर्सी नंबरचा विचार केला गेला तर दोन्ही फलंदाजांच्या जर्सीवर नंबर 33 नंबरचा जर विचार केला तर नक्कीच हार्दिक पांड्याच्या जर्सीवर नेहमीच 33 नंबर पाहायला मिळत असतो. तोच नंबर या वेळेस जर्सी नंबर आतमध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या वेळेस आली एक धाव आणि या वेळेस एक धावेने धावफलक 40 धावा धावफलकावरती. मागचा विचार केला चेंडूचा तर अतिशय सुरेख चेंडू मात्र फलंदाजाने खेळून काढला होता. मात्र शेवटच्या मुंबईला इथं झेल मात्र पकडला गेला. बुद्धाजीच्या पारीचा इथं अंत झाला. जर का बुद्धाजी मैदानाच्या आतमध्ये असला असता तर नक्कीच हे आव्हान नक्कीच सोपं झालं असतं. या वेळेस खतरनाक वेल दिलीपच्या बॅटमध्ये हा षटकार. बुद्धाजीचे जिक्र करत होतो. नक्कीच या वेळेस दिलीप ते गरम होताना दिसेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकेट. आता या वेळेस खोलाट चेंडू हाताळला गेला होता. एक क्रिकेटच्या दुनियेतील ब्रह्मास्त्र इथं वापरलं गेलं आणि ते मात्र बरोबर लागलं गेलं. इथे होणार दिलीपच्या पारीचा अंत. दिलीप बॅक टू डागा पुढं. मागच्या चेंडूचा विचार केला गेला तर दिलीपने आमच्या या कमिटी बॉक्सला सलामी देत जाणारा षटकार मात्र बघायला मिळाला. त्याच्यानंतर इथे दिलीपच्या पारीचा अंत. दिलीपची दांडी मात्र गुल केली गेली आणि दिलीप बॅक टू डागा पुढं. या वेळेस तर या वेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश. डीजे धन्यवाद. तर या वेळेस समीकरण बदललं जातं. या वेळेस येणारे 7 चेंडू आणि गरज असेल 19 धाव्यांची. 7 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या तारवाडी संघाला. यावेळेस नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये. हो यस नक्कीच. यावेळेस षटक क्रमांक 4 इथं संपला गेलं. या 4 षटकांच्या अंती धावफलक 46 धावा धावफलकावर. अजूनही येणारे 6 चेंडू आणि अजूनही गरज असेल 19 धाब्यांची विजयासाठी तारवाडी संघाला. थोडासा स्पीडअप घ्या. टीम मीटिंग करू नका अन्यथा जर का टीम मीटिंग केली थोडासा उशीर केला तर नक्कीच ज्या 5 षटकांचा जर खेळ आहे 5 षटकांचा खेळ अवघ्या 25 मिनिटात संपवायचा. अन्यथा
असं घडलं नाही तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक मात्र घ्यावं लागेल, याची दक्षता दोन्ही टीमने घ्यायचे. तर यस नक्कीच या पुढील होणारा सामना एक मोठा सामना असेल. ठोंबरवाडी बना आनंदवाडी दोन्ही संघांदरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम आनंदवाडी संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला गेला या. आणि विनंती असेल दोन्ही टीम चे सर्व प्रतिनिधी इथे स्टेज जवळ येऊनच थांबायचे. ते या सामन्या संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. या कुठल्याही प्रकारचा विलंब न करता या वेळेस आडव्या बॅटने खेळून काढला होता. या वेळेस आल्या तिथे 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धाव फलक 48 धावा धाव फलकावरती. हो यस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेस प्रयत्न इथं फसला गेला या आणि निर्धाव चेंडू. या वेळेस समीकरण बदललं जाते. येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 17 धाब्यांची. या वेळेस स्टेट ड्राईव्ह फटका चेंडूवर 2 क्षेत्ररक्षक धावणार. मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण देखील इथं केलं गेलं. या विकेटचा चान्स होता मात्र या वेळेस 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक 50 धाबा धावफलकावर लागलेत. आता येणारे 3 चेंडू आणि अजूनही गरज असेल 15 धाब्यांची. हो यस नक्कीच या वेळेस थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटच्या मुंबईला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि त्याच्यानंतर चेंडू निघून गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. हा आलाय चौकार. 2 चेंडू आणि 11ची गरज आता असेल तारवाडी संघाला. या 2 चेंडू 11 येणारे 2 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज असेल. तर या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असेल. 11 धाबा तुम्हाला बनवाव्याच लागतील. याची दक्षता फलंदाजी करत असणाऱ्या संघाने घ्यायचे. कंपल्सरी चेसिंगचा हा नियम इथेशी या वेळेस नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात. क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जाणार सीमा पार चौकार. या वेळेस समीकरण बदललं गेलं. या येणारा 1 चेंडू आणि 7ची गरज असेल. एखादा खराब चेंडू या मॅचचं चित्र बदलू शकतो. एखादा खराब आहे. धन्यवाद. तर या वेळेस समीकरण मात्र बदललं जातं. या वेळेस येणारा 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आता मात्र अशक्य गोष्ट घडेल का मैदानामध्ये. तर या वेळेस 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज मात्र ते क्रिकेटच्या दुनियेमध्ये होणं शक्य नाहीये. एखादा खराब चेंडू आणि या मॅचचं चित्र बदलू शकतो. नाही स्टेट ड्राईव्ह फटका खेळून काढला. या चेंडूवरती इथे झालाय. सामना इथे संपला गेलाय. आनंदवाडी संघ विनंती असेल आपण लवकरात लवकर